मोदी जी हमें घर ले आएंगे, वॉर रुकवा दी पापा, और फिर हमारी बस निकाली पापा। क्या बोला तूने? मैंने कहा था ना, कैसी भी सिचुएशन हो मोदी जी हमें घर ले आएंगे, वॉर रुकवा। मोदीने वार रुकवाली पापा, हे जे एक जाहिरात आहे भाजपची, एवढी जाहिरात गाजली ना भारतामध्ये पूर्ण, आणि भारताच्या बाहेर सुद्धा ही जाहिरात गाजली की पापा मोदी ने बचा लिया, मोदी ने वार रुकवा दी पापा, मोदी ने बस भेज दी पापा. ह्या ज्या गोष्टी आहेत बघा, त्याकडे आपल्याला जायचं नाही, वारकडे किंवा रशिया युक्रेनकडे. आता फक्त आपला विषय एवढा आहे, जर मोदीनं ती युद्ध तर थांबवलं असेल किंवा थांबवलं असू शकतं, नाकारत नाही, कशाला करू शकू बघा. मग भारतामध्ये ज्या वेळेस जाळपोळ होती, मेघालय पूर्णपणे पेटून होतं 5-6 महिने, महाराष्ट्रामध्ये सुद्धा बौद्ध समाजावरती त्यांना गावातून त्यांना हाकलून दिलं जातं. मग त्यावेळेस हे आतील भांडणं मोदीच्यानं थांबवता का येत नाहीत, हा एक प्रश्न या ठिकाणी पडतो. आता बघा, महाराष्ट्रामध्ये एक अशीच वेळ आलेली आहे, मी संपलो पापा, मी उद्ध्वस्त झालो पापा, माझं राजकीय अस्तित्व संपलं पापा, मी नैतिकता सोडली पापा, माझं आयुष्य काय पापा, माझं राजकीय आयुष्य पापा काय, असं फडणवीसांना मोदींना बोलायची वेळ आली की काय महाराष्ट्रामध्ये, असं या ठिकाणी वाटतं. फडणवीस जनतेला काय सांगणार, ज्याच्यावर आम्ही सिंचन घोटाळ्याचा आरोप केला तो आज आमचा उपमुख्यमंत्री आहे. फडणवीस कोणत्या तोंडानं सांगणार, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही विरोध करतो, आज त्यांचेच नेते आम्ही आयात करून निवडून आणतो. काय सांगणार फडणवीस. आज फोडाफोडीत मी माझी नीतिमत्ता गमावून बसलो, फोडाफोडीत पक्ष संपवले, पण त्याच पाण्यात फडणवीस सुद्धा वाहून गेले. कारण ज्यांच्या सोबत हयातीमध्ये विरोध केला होता, राष्ट्रवादी सोबत कधीही जाणार नाही, कशीही वेळ आली तर राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, हे फडणवीस साहेबांनी बोललं होतं. पण सिंचन घोटाळ्याचा ज्याच्यावरती आरोप आहे, त्याला आपल्याकडे उपमुख्यमंत्री पद मिळतं. मग असं वाटतं पापा सब मुमकिन है, पापा सब मुमकिन है, ही अशी गोष्ट आहे. आणि त्यामध्ये बघा, ज्या व्यक्तीवरती आदर्श घोटाळा, म्हणजे जे सैनिक कारगिलमध्ये शहीद झाले त्यांच्यासाठी निवासस्थान बांधले होते आदर्श, आणि ते तुम्ही घोटाळा केला, आणि ते पण तुम्ही सोबत घेतलेले आहेत. म्हणजे ज्यांनी कोणी घोटाळा केलेला आहे, जे काही घोटाळेबाज आहेत, त्यांना तुम्ही सोबत घेऊन त्यांना तुम्ही खासदारकी किंवा तुम्ही त्यांना पद देताय. ज्यांच्यावरती आरोप होते ते भाजप सोबत आहेत, ज्यांचं अस्तित्व किंवा ज्यांचे विचार भाजपने नाकारले होते ते पण आता सत्तेसाठी सोबत आहेत. म्हणजे नैतिकता सोडून 2-2 पक्ष फोडले, सोबत त्यांचं प्राबल्य लोकसोबत आणले, आणि एवढं आणून सुद्धा फडणवीसांना खरंच म्हणजे मनाला शांती मिळत असेल असं वाटत नाही. कारण त्यांच्या मनात कुठेतरी वाटत असेल की ह्या गोष्टीमुळे आपण खरंच नैतिकता गमावून बसतो की काय, आणि जो विश्वास आपल्यावरती महाराष्ट्राची जनता ठेवायची, तो विश्वास आपण गमावून बसलो की काय, असं फडणवीसांना नक्कीच वाटत असेल. आता आपण मित्राला जवळ करायचं, मित्राला दूर केलं, आणि दुश्मनाला आपण सोबत आणलेलं आहे. आणि त्याबरोबरच महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्या हे जे राजकीय गोष्टी बघितल्या, तर आपण पुढच्या तोंडानं जनतेसमोर जाणार आहोत मत मागायला, हा एक प्रश्न इथं पडतोय. कारण आपण वारंवार मागच्या इलेक्शनच्या वेळेस आपण यांच्यावरती आरोप केला, किंवा 5 वर्ष आपण ह्या लोकांवरती आपण आरोप केला, त्यांच्यावरती आपण केसेस टाकल्या, त्यांना अटक झाली होती, पण तेच लोक आपण सोबत घेतले सत्तेमध्ये. मग त्यावेळेस ते चांगले आहेत, ते खरंच निष्कलंक आहेत, त्यांच्यावरती कोणतेही आरोप नाहीत, आणि ते पूर्णपणे आरोप चुकीचे होते, हे लोकांना पटवून तुम्ही कसं सांगणार, आणि लोकांना तुम्ही हे दाखवून कसं द्याल की त्यावेळेस आमची चूक होती, आम्ही ह्याला चुकून यांच्यावरती आरोप टाकले होते, किंवा आदर्श घोटाळा झालाच नाही, आदर्श घोटाळा फक्त एक राजकीय स्टंट होता, किंवा त्यानंतर सिंचन घोटाळा हे घडलाच नाही महाराष्ट्रामध्ये,
आणि अजित पवार हे क्लीन आहेत किंवा त्यांच्यावरती हा आम्ही आरोप केला होता, तुम्ही कोणती गोष्ट त्यासाठी दाखवणार आहात समाजाला, जनतेला, हा एक प्रश्न आहे. तुम्ही जर हे दाखवलं की अजित पवार निष्कलंक आहे, त्यांच्यावरती कोणताही आरोप नाही, याचा अर्थ त्यावेळेस तुम्ही खोटं बोललात जनतेला, तुम्ही लोकांची दिशाभूल केली. आणि जर त्यांच्यावरती जर आरोप असलेले, त्यांच्यावरती आरोप खरे असतील आणि तो घोटाळा केलेला असेल, मग ते तुमच्या सोबत सत्तेमध्ये काय करत आहे? म्हणजे भाजप वारंवार एक दावा करतंय की भाजप ही भ्रष्टाचार मुक्त पार्टी आहे, भाजप ही भ्रष्टाचाराला समर्थन करत नाही, ना खाएंगे ना खाने देंगे, ही आपली भूमिका आहे. मग एवढी आपली भूमिका असताना ह्या गोष्टी कशा काय होतात? मग ह्या गोष्टी कशा काय होतात? तुम्ही जनतेसमोर नेमकं कुठले मुद्दे घेऊन जाणार आहात? तुम्ही जनतेला नेमकं आश्वासन काय देणार आहात? हा एक प्रश्न पडतो या ठिकाणी. कारण आश्वासन द्यायला, जनतेसमोर जायला विषयच कुठला नाही. उलट तुम्हाला जनता ही प्रश्न करू शकते. बघा आता महाराष्ट्रामध्ये जो विकास रथ जो होता तो हिंडायचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस त्या रथाला महाराष्ट्रामध्ये अडवण्यात आलं आणि त्यांना गावामध्ये सुद्धा एंट्री भेटली नाही. काय एंट्री भेटली नाही? कारण विकासाच्या नावावरती सरकारनं काहीच केलं नाही, असं गावागावातील नागरिकांचा आरोप होता. पूर्वी गावातील लोक पूर्ण गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायचे, पण सध्या या गोष्टी कोणी ऐकून घेत नाही. कारण समाज हा सुज्ञ झालेला आहे, समाज हा शहाणा झालेला आहे. मग अशा वेळेस तुम्ही जनतेसमोर कुठली भूमिका मांडणार आहात, हा प्रश्न या ठिकाणी भाजपच्या समोर आणि माननीय आपले गृहमंत्री समोर उभा असेलच. म्हणून असं वाटतं की खरंच पक्ष फोडून चूक केली पापा, पक्ष फोडून माझी नैतिकता गमावली पापा, ह्या गोष्टी म्हणायची वेळ आली की काय, असं या ठिकाणी वाटतं. वॉर रुकवा दी पापा और फिर हमारी बस निकाली पापा. क्या बोला तूने? मैंने कहा था ना. आणि यामध्येच ती जाहिरात आलेली आहे, मोदींनी वार रुकवा दे पापा. त्यावरून असं वाटायला लागलं की ह्या ज्या सर्व गोष्टी केल्यानंतर महाराष्ट्रामधील नेत्यांना ही म्हणायची वेळ येते की काय, की पापा आम्ही हारलो पापा, आमच्या पायावरती दगड आम्हीच मारून घेतला पापा, अशा गोष्टी या ठिकाणी वाटत आहेत. आणि भाजपचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व यांचं प्राबल्य वाढलं. कारण तुम्ही ऑलरेडी आयते आमदार खासदार पळवलात, पण जर तुमच्यावरती ही वेळ आली, तेच आमदार परत उभे करून त्यांना जिंकवून आणणं ही गोष्ट शक्य आहे किंवा नाही, येणारी वेळ सांगेल. तुम्हाला एकूण याविषयी काय वाटतं नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.